शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर भरपूर डाळिंब शेतकऱ्यांचे प्रश्न असे असतात की बाबा डाळिंबाला पाणी किंवा लॅटरल किती पाहिजे. तर आपण त्यावरती पहिला व्हिडिओ बनवला होता, पण भरपूर लोकांची अशा काही कमेंट आल्या की बाबा 2 इनलाईन टाकण्यापेक्षा एक जर ऑनलाईन टाकली तर काय हरकत आहे. तर आपण आज ज्या बागेमध्ये आहोत त्या बागेमध्ये आपण ड्रिपची एक पद्धत दाखवतो तुम्हाला. म्हणजे प्रत्येकाच्या यामध्ये समजा आपण केलं यामध्ये देखील त्रुटी असू शकतात, परंतु जेवढं जास्तीत जास्त आपल्याला बागेमध्ये पाण्याचं चारही बाजूने झाडाला आपल्याला कव्हरेज देता येईल तेवढं चांगलं असतं. तर हे तुम्हाला दाखवते. हे अशा पद्धतीने झाडाच्या दोन्ही बाजूनी 2 लॅटर आहेत आणि मधल्या बाजूला हे 1 लॅटर आपण वर बांधलेले आहे. हे बघा 7-8 लिटरचा डिस्चार्ज आहे याला आणि 2 ठिकाणी पाणी पडत आहे. हे अशा पद्धतीने आपण ड्रिपरचं या ठिकाणी सिस्टम केलेली आहे आणि इनलाईन देखील आहेत आपले 6 फुटावरती इनलाईन आहे. तर यानं होतं काय, तर बागेमध्ये जास्तीत जास्त जर पाण्याचं प्रमाण राहिलं तर बागेला नुमॅटोड आणि मर देखील येत नाही. परंतु त्या झाडाच्या खोडापासून साधारणतः 1.5 ते 2 फूट ड्रिपची लाईन आपली बाजूला पाहिजे. कारण खोडामध्ये जर बुडामध्ये पाणी राहिलं तर 100% बागेला मर हे वाढतं. तुम्हाला हे दाखवतो. पण इतकं अंतरही साधारणतः आहे. चारही बाजून आपलं पाणी पडणार आहे. हे ड्रिपर आहे इकडचं आणि हे दुसऱ्या बाजूचं. तर अशा पद्धतीनं आपण ड्रिप लाईन या ठिकाणी. तर बागेला हे पाणी अतिशय जास्त प्रमाणामध्ये लागतं बाग धरल्यापासून बाग उतरेपर्यंत. परंतु लोकांचा गैरसमज आहे मोकळं पाणी द्या, कारण मोकळं पाणी जर या दिवसामध्ये दिलं, आपली बाग आता सध्या रन केलेली आहे, चौक्या अवस्थेमध्ये बाग आहे. तर बागेमध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण फ्लो पाणी देतो, फ्लड पाणी, त्या फ्लड पाण्यामध्ये मधली देखील मुळी ज्या ठिकाणी तुमचं पाणी जाणार आहे त्या ठिकाणची मुळी ही ॲक्टिव्ह होते. मग याचा दुष्परिणाम म्हणजे काय, आपण पाणी देतो आणि पाणी बंद करतो, मग त्या मुळीला परत पाणी लागत नाही. म्हणजेच त्या कारणाने त्याच्या मुळ्या ज्या चालू होतात, ॲक्टिव्ह होतात, त्या मुळ्या परत बंद पडतात. आणि जी वरची मुळी आहे आपली रेग्युलर, त्या मुळीला देखील पाण्याचा फ्लो कमी असल्यामुळं जी वरती आपली गुंजगळ वगैरे आहे हे परिणाम आपल्याला पुढं दिसून येतात. त्यामुळं पाणी देताना जी काय आपली ड्रिप लाईन आहे त्या ड्रिप लाईनने द्या. इनलाईन असेल तर इनलाईनने द्या, तुमची ऑनलाईन असेल त्याला ड्रिपर असतील तर ड्रिपरने द्या. परंतु पाणी हे पहिलं पाणी जे राहील ते शेवटचं पाणी त्याच ठिकाणी राहिलं पाहिजे. आणि फ्लड पाण्याचा विषय, ज्या बागेमध्ये हलक्या जमिनी आहेत भरपूर ठिकाणी, तर त्या हलक्या जमिनीमधून फ्लड पाणी देऊ शकता, परंतु रेग्युलर त्या ठिकाणी पाणी गेलं पाहिजे. किंवा काहींचं बेडवरती देखील तसं सिस्टम केली असती आणि त्याला फ्लड पाणी देतात. तर तुम्ही देखील तुमच्या भागामध्ये ड्रिप लाईन कशा पद्धतीने वापरता किंवा त्याचबरोबर फ्लड पाण्याचा रिझल्ट तुमच्याकडे कसा आलेला आहे हे देखील कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.